IMP असा हा प्रश्न आहे. TET मध्ये वारंवार 100% हा प्रश्न रिपीट होतो. या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देतो विद्यार्थी मित्र, IMP. ओके, नोट डाऊन करून घ्यायचा आहे प्रश्न. बघा काय आहे, परीक्षेत कमी गुण मिळालेला विद्यार्थी काय म्हणतो की प्रश्नपत्रिका फार अवघड होती. ओके, उत्तरपत्रिका कडक तपासली. बघा, जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले तो पेपर खूप अवघड होता किंवा पेपर तपासणाऱ्या शिक्षकाने खूप कठीण पद्धतीने, खूप काय कडक जो आहे पेपर तपासला. ओके, अगदी बारकाई घेऊन पेपर तपासला, अशी कारणे सांगतो. तर ही जे कारणे सांगण्याचा हा जो प्रकार आहे ना, तर ही खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो. बघा, संरक्षण यंत्रणा मानसशास्त्रामधील म्हणजे बाल मानसशास्त्राचा असा टॉपिक आहे ज्यावरती डेफिनेटली परीक्षेमध्ये प्रश्न असतो विद्यार्थी मित्र. मग कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर या ठिकाणी करणार, कोणती असणार आहे, प्रक्षेपण, तादाम्य, विस्थापन की प्रतिपूरण. ओके, कोणती असणार आहे विद्यार्थी मित्र. तर या ठिकाणी या स्वरूपामध्ये विद्यार्थी ज्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतात. ओके, बघा, एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर जर खराब गेला, पेपर खूप अवघड होता किंवा कमी गुण मिळाले, ओके, पेपर अवघडच नाही किंवा पेपर खूप कठीण तपासला असं म्हणतो. यामुळे काय, त्याला काय म्हणतात, कोणती संरक्षण यंत्र आहे, तर ही आहे प्रक्षेपण. ओके, प्रक्षेपण. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर 1 प्रक्षेपण हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, प्रक्षेपण ही संरक्षण यंत्रणा या ठिकाणी आहे. मग तादाम्य म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय, प्रतिपूरण म्हणजे काय, कुठल्याही संरक्षण यंत्रणेवरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे सर्व माहिती असणं गरजेचं आहे. ओके, बघा पण ओके, विस्थापनामध्ये काय, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. ओके, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. बघा, एकाचा राग दुसऱ्यावर निघतो, याला काय म्हणतात, याला म्हणतात विस्थापन. म्हणजे एखाद्या ठिकाणचा राग दुसऱ्यावरती निघतो. जसं की बघा, एक उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये यापूर्वी येऊन गेलेलं आहे विद्यार्थी मित्र. ओके, ऑफिसमध्ये बॉसने जर रागावले तर घरी काय करतात, तो व्यक्ती घरी येऊन आपला जो राग आहे तो त्या ठिकाणी पत्नीवरती काढतो. हे झालं विस्थापन. प्रतिपूरण. प्रतिपूरण म्हणजे काय, एका क्षेत्रामध्ये कमी जर आपण सक्सेस नाही झालो, ओके, एका क्षेत्रामध्ये आपली कमीपणा असेल तर तो कमीपणा दुसऱ्या क्षेत्रामध्ये भरून काढणे. ओके, म्हणजेच काय, तर बघा, जर समजा एक उदाहरण देतो तुम्हाला. ओके, उदाहरण बघा, या ठिकाणी अभिजितला परीक्षेमध्ये पेपरमध्ये जे आहेत कमी गुण मिळाले, मात्र त्याने क्रीडा स्पर्धेमध्ये खूप चांगलं यश संपादन केलं, खूप चांगल्या पद्धतीनं यश संपादन केलं. म्हणजे एका क्षेत्रातला कमीपणा दुसऱ्या क्षेत्रामध्ये भरून काढणे, याला प्रतिपूरण असे म्हणतात. ओके, काय म्हणतात याला, एका क्षेत्रातील कमीपणा तादाम्य म्हणजे काय, बघा, मोठमोठे व्यक्ती. ओके, बघा, एखादा व्यक्ती काय करतो, मोठ्या व्यक्तीबरोबर आपले संबंध आहेत, ते आमचे नातेवाईक आहेत, असं करून काय त्यांच्यासोबत फोटो काढणे. ओके, त्यांचा फोटो काढणे, तो फोटो घरामध्ये लावणे आणि आपला काय प्रतिष्ठा त्या ठिकाणी समाजामध्ये आपली मोठी प्रतिष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करणे. हे जे प्रकार आहे, कोणती संरक्षण यंत्रणा आहे, याला म्हणतात तादाम्य. ओके.